नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मौजे परडी जिल्हा बीड येथे नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी पदनिर्मिती करण्याबाबत. याच्यामध्ये शिक्षकांची पदं असणार आहे, इतर पदं असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणते कोणते पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, ओके. सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू स्टेप बाय स्टेप, ओके. लेटेस्ट असा GR असा आहे 9 ऑक्टोबर 2025चा. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे. ओके मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. तिथं पण आपण डेली अपडेट वगैरे देत असतो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता हा जो GR आलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मौजे परडी, ओके, जिल्हा बीड येथे नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालयाकरिता पदनिर्मितीबाबत, ओके. तर नवीन पदनिर्मिती करण्यासाठी नवीन महाविद्यालय ओपन झाल्यामुळे आता हा जो GR आलेला महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून आलेला आहे. दिनांक 9 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट असा हा GR असणार आहे, ओके. तर प्रस्ताव दिलेली आहे याच्यामध्ये आता विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मौजे परडी जिल्हा बीड येथे नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापना करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ओके. 25 फेब्रुवारी 2025 ला याचा निर्णय घेण्यात आलेला होता, ओके. सदर शासन निर्णयाच्या महाविद्यालयासाठी नियमित स्वरूपातील शिक्षक संवर्गातील 96 पदे, ओके. शिक्षकांची किती पदे असणार? 96 पदे व शिक्षकीय तत्वर 138 पदे, ओके. आणि त्याच्यानंतर तसेच बाह्य यंत्रणेद्वारे शिक्षकेवर 42 मनुष्यबळ सेवा अशा एकूण 276 पदांची उच्चाधिकार समितीकडून मान्यताच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आलेली आहे. किती पदांसाठी? 276. शिक्षक संवर्गातील 96 पदे, शिक्षकीय वरती 138 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे 42 पदे. टोटल इथे 276 पदे याची मंजुरी देण्यात आलेली आहे, ओके, पदांसाठी. त्यानुसार सदर महाविद्यालयासाठी नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजीच्या बैठकीमध्ये ठेवला असता उच्चस्तरीय सचिव समितीने नियमित स्वरूपातील शिक्षक संवर्गातील 96 पदे व शिक्षकेतर संवर्गातील 104 पदे असे एकूण 200 पदे तसेच शिक्षकेवर 176 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर महाविद्यालयासाठी नवीन पदे मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती, ओके. आता काय विचार केला, शासन निर्णय काय आपण ते बघूया. शासनाने किती पदांची मंजुरी दिलेली आहे याच्यामध्ये, ओके. उक्त व वस्तुस्थिती विचारता घेता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मौजे परडी जिल्हा बीड येथे नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी पुढील प्रमाणे नवीन पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये बघू आपण कोणते कोणते पदे असणारे, पुढील नावं वगैरे आपण बघू. शिक्षक व शिक्षकतेवर संवर्गातील नियमित स्वरूपातील भरण्याच्या पदांची तपशील. नियमित म्हणजे परमनंट वॅकेन्सी मित्रांनो, ओके. जी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला दिली जाणार आहे, ओके. आपण ते पण इथं बघू. याच्यामध्ये दिलेल्या अनुक्रमांक, त्यानंतर पद व पदनाव, वेतन श्रेणी दिलेली आहे, पदांची संख्या दिलेली आहे. पहिले वर्ष, दुसरे वर्षानुसार, तिसऱ्या वर्षानुसार, चौथ्या वर्षानुसार व 5व्या वर्षानुसार, ओके. असे एकूण इथं दिलेले आहे, ओके. आपण बघू आता किती पद असणार आहे. आता मी तुम्हाला एकूण सांगणार आहे, तुम्ही बघून घ्यायचं बाकींचं वर्षानुसार, ओके. तर शिक्षक व संवर्गीय पदे याच्यामध्ये असणारे सहयोगी अधिष्ठा पशुवैद्यकीय शास्त्रासाठी यांना पगार असणारे 1,44,200, 2,18,000, 2,18,200 रुपये पगार असणार आहे, ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे लेवल आपल्याला इथं किती पगार असणार आहे? 14, ओके. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळते. त्यानं प्राध्यापकसाठी इथं पगार असणार आहे. प्राध्यापकसाठी इथं पद असणार पशुवैद्यकीय शाखासाठी 1,42,200 ते 2,18,200 रुपयाच्यात पगार भेटणार लेवल 14 नुसार. याच्यामध्ये आकडा चुकीचा झाला, 21,82,200 झालेला आहे, पण चुकीचं आहे. 2,18,200 हा पगार असणार आहे फक्त, ओके. याच्यामध्ये आपल्याला 20 पदं बघायला मिळतात, ओके. त्या सहयोगी प्राध्यापकसाठी पशुवैद्यकीय शाखासाठी इथं 1,31,000 पासून त्यांचा पगार असणार आहे 1,33,400 ते 2,17,100 रुपये पगार असणार आहे. लेवल 13 हे पगार असणार आहे. याच्यामध्ये 19 पदे असणारे वर्षानुसार दिलेले आहे, 1 ते 5 वर्षापर्यंत, ओके.
सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय शाखासाठी यांचा पगार असणार आहे 57,700 पासून 1,82,400. याच्यामध्ये आपल्याला लेव्हल 10 नुसार टोटल इथे 52 पदे बघायला मिळतात. ओके, बघू शकता. म्हणजे इथं वर्षानुसार हे पदे भरले जाणार आहे. लक्षात असू द्यायची, पदं हे वर्षानुसार भरली जाणार आहेत. ओके. आता याच्यामध्ये वसतिगृह नायकसाठी याच्यामध्ये 57,700 पासून पगार आहे ते 1,82,400 पर्यंत लेवल 10 पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. ओके. त्यानंतर सारे महाविद्यालयीन ग्रंथपालमध्ये यांचा पगार असणार आहे 57,700 पासून 1,82,400 पगार, लेवल 10 पगार असणार. याच्यामध्ये एक पद बघायला मिळते. त्याच्यानंतर इथं आपल्या सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण व क्रीडा अधिकारीसाठी 57,700 पासून 1,82,400 पगार असणार, लेवल 10 पगार. याच्यामध्ये एक पद बघायला मिळते. आता एकूण शिक्षकीय पद दिलेली आहे. याच्यामध्ये एकूण शिक्षकीय पदांमध्ये टोटल इथं 96 पदे दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये आपण बघू शकतो. ओके, तर वर्षानुसार दिलेले आहे. तर शिक्षकीयतेवरचे पदे हे पण नियमित पदे असणार आहे. याच्यामध्ये आपल्या शिक्षकीयवरचे पदे असत आहे. त्यांच्यामध्ये शिक्षकांचे वरचे वरचे वरिष्ठ सहाय्यक कुलसचिवसाठी पहिलं पद असणार, यांना पगार असणार आहे 44,900 ते. शिक्षकीयतेवरचे पदे 44,900 ते 1,42,400 पगार असणार. हे 16 सॅलरी. याच्यामध्ये एक पद असणार आहे सहाय्यक नियंत्रणला 44,900 ते 1,42,400 पगार. याच्यामध्ये 16 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये पण एक पद बघायला मिळतात. वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासाठी 41,800 ते 1,32,300 पगार. S15 सॅलरी असणारे 2 पदे असणार आहे. अधिदान व लेखा अधिकारीसाठी 41,800 पासून 1,32,300 पगार असणार. S15 सॅलरी. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतं आपल्याला. त्यानंतर असणारे आपल्याला अधिष्ठा यांचे तांत्रिक अधिकारी 41,800 पासून 1,32,300 पगार असणार. यांना S15 सॅलरी. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. शाखा अधिकारी अधीक्षकसाठी 41,800 पासून 1,32,300 पगार. S15 सॅलरी. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. आता वरिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी याच्यामध्ये 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये S15 सॅलरी. याच्यामध्ये पण 2 पदं बघायला मिळतात. त्यानंतर इथं आपलं 8 नंबरला पद ग्राम नवतंत्रज्ञान व परिष्करण तथा प्रशासक विभागाकरता पद असणार आहे 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये S15 सॅलरीच्या 3 पदं बघायला मिळतात. 9 नंबरची जी असणार आहे आपल्याला पद सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक पशुवैद्यकीयसाठी 41,800 पासून 1,32,300 पगार असणारी S15 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतात. सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापकसाठी ऑर्गेनॉनीमध्ये आपल्याला पगार असणार आहे आपल्याला S15 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये पण एक पद बघायला मिळतात. ओके. त्यानंतरचं 11 नंबरचं पद आहे लघुलेखन उच्च श्रेणीसाठी. यांना पण पगार सगळ्यात मस्त पगार असतो ना, भारी पगार. 44,900 पासून 1,42,400 पगार. S16 सॅलरी. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. सहाय्यक अधीक्षक सहाय्यक शाखा अधिकारीसाठी S16 सॅलरी असणार आहे. S14 सॅलरी असणार आहे 38,400 पासून 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यामध्ये 4 पदं बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता म्हणजे डिप्लोमावाल्यांसाठी वॅकन्सी विद्युत करता 38,600 पासून 1,22,800 पगार. S14 सॅलरी. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यामध्ये S14 सॅलरी. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. त्यानंतर शस्त्रक्रिया गृहतंत्रज्ञासाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. S10 सॅलरी असणार. एक पद असणार याच्यामध्ये. शस्त्रक्रिया गृहसहाय्यकसाठी 25,500 पासून 81,100 पगार असणार. S8 सॅलरी बेस. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. त्यानंतर 17 नंबरला पद असणार आहे वरिष्ठ लिपिकला. याच्यामध्ये 25,500 पासून 81,100 पगार. याच्यामध्ये आपल्याला S8 सॅलरीच्या 5 पदं बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी कनिष्ठ श्रेणीसाठी याचा पगार असणार आहे 25,500 पासून 81,100 पगार. S8 सॅलरी. याच्यामध्ये 15 पदं बघायला मिळतात. ओके. त्यानंतर 19 नंबरला किरण तंत्रज्ञासाठी 25,500 पासून 81,100 पगार. S8 सॅलरी असणार. एक पद बघायला मिळते. त्यानंतर 20 नंबरचे आपल्याला जे पद असणार आहे प्रक्षेत्र सहाय्यकसाठी 25,500 पासून 81,100 पगार. S8 सॅलरी. याच्यात 2 पदं बघायला मिळतात. त्यानंतर 21 नंबरची वॅकन्सी असणार आहे पशु चिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यकसाठी VLDA साठी पगार असणारे 25,500 पासून 81,100. S8 सॅलरीच्या 4 पदं बघायला मिळतात. त्यानंतर 22 नंबरचे जे पद असणार आपल्याला क्युरेटर कम स्पेसिमन
टेक्निशियनसाठी यांना पगार असणार आहे 21,700 पासून 69,100 रुपये पगार S7 सॅलरी एक पद बघायला मिळतात. 23 नंबरचे जे पद असणार आहे प्राणी संग्रहालय व तंत्रज्ञ क्युरेटरसाठी 21,700 पासून 69,100 रुपये पगार S7 सॅलरी एक पद बघायला मिळते. 24 नंबरचे जे पद दिलेले आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी याच्यात पगार असणार 21,700 पासून 69,100 रुपये पगार S7 सॅलरी असणार याच्यात 13 पदं बघायला मिळतात. 25 नंबरचे जे पद असणार आहे याच्यामध्ये कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यकसाठी 21,700 पासून 69,100 रुपये पगार S7 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. ओके. 26 नंबरचे जे पद दिले लिपिक नीट अंक लेखनमध्ये यांना पगार असणार 19,900 पासून 63,200 पगार S6 सॅलरी याच्यामध्ये 15 पदं बघायला मिळतात. 27 नंबरचे जे पद असणार आहे औषध भांडारपालसाठी 19,900 पासून 63,200 पगार या S6 सॅलरी याच्यामध्ये एक पद बघायला मिळते. कनिष्ठ भांडारपालसाठी 19,900 पासून 63,200 पगार याच्यामध्ये 2 पदं बघायला मिळतात. त्यानंतर इथं आपले 29 नंबरला विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यकसाठी 19,900 पासून 63,200 पगार S6 सॅलरी याच्यामध्ये एक पद बघायला मिळते. त्यानंतर 31 नंबरचे जे पद असणार आहे व्रण उपचारक या पदासाठी 19,900 पासून 63,200 पगार S6 सॅलरीच्या 2 पदं बघायला मिळतात. त्यानंतर इथं आपलं ग्रंथ परिचरसाठी ग्रंथालय परिचरसाठी पगार असणार 19,900 पासून 63,200 पगार S6 सॅलरी असणार आहे याच्यामध्ये 2 पदं बघायला मिळतात. त्यानंतरचं पद असणार आहे प्रयोगशाळा परिचरसाठी 19,900 पासून 63,200 पगार S6 सॅलरी याच्यामध्ये 14 पदं बघायला मिळतात. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एकूण शिक्षकतेवरची पदे 104 पदे जसं की स्टार्टिंगला सांगितलेलं होतं. ओके. आता ह्या जर आपल्याला दोघी पदं मिळवले शिक्षक व शिक्षकते संवर्गामधले दोघं पदांना मिळून 200 पदं याच्यामध्ये आहे. ओके. 104 आणि ते 96 अशा पद्धतीने. ओके. हे आपले परमनंट वॅकेन्सी होती. ओके. परमनंट पदे जी परीक्षामार्फत परीक्षा घेऊन भरण्यात येतील. ओके. लक्षात होऊ द्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला शिक्षकतेवर संवर्गातील बाह्य स्रोतांद्वारे घ्यायच्या मनुष्यबळ सेवांचा तपशील बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे जे आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण त्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये पहिलं पद असणार आहे वाहन चालकसाठी आपल्याला 4 वॅकन्सी बघायला मिळतात आणि 2 नंबरला जे पद दिलेलं आहे बहुउद्देशीय वर्ग 4 मध्ये जे पण पदं असतील त्याच्यामध्ये राहतील त्याच्यामध्ये आपल्याला 72 पदे असणार टोटल. ओके. अशी एकूण 76 पदे हे असणार आहे म्हणजे टोटल या सगळ्यांना मिळून 276 पदं असणार आहे. सदर पदे ही वर्षनिहान भरण्याबाबत विद्यापीठ स्तरावरून कारवाई करण्यात यावी. वर्षभरामध्ये ही पदे भरण्यात येणार आहे. विद्यापीठ स्वरूपात बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध करून घ्यायच्या सेवाबाबत वित्त विभागांच्या दिनांक 27/4/2022 मधील तरतुदींचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ओके. त्यानंतर सदर पदांचा वेतन मानधनाकरिता येणारा खर्च मागणी क्रमांक D4 पशुसंवर्धन विस्तार व प्रशिक्षण महाराष्ट्र पशुमत्स्य व विज्ञान विद्यापीठाची स्थापना अनिवार्य. त्यानंतर सहाय्यक अनुदाने वेतन भत्ते सहाय्यक अनुदाने वेतनाचे खालील निषेकांवर मधून तरतुदीतून भागवण्यात यावा. ओके. आता सदरहून शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक दिलेल्या संदर्भ आपूक दिनांक दिलेला 6/10/2025 मध्ये तसेच आपल्याला नवीन पदनिर्मिती पदांचे व पुनर्जीवित व पदांच्या आढाव्यास दिनांक 6/8/2025 रोजीच्या सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीस दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला आता डाऊट असेल की अप्लाय कसं करायचं आहे. आता तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगतो कोणाचा बाह्य यंत्रणेद्वारे. आता बाह्य यंत्रणेद्वारे ही जी पद भरण्यात येतील डायरेक्टली तुम्हाला काय करायचं मित्रांनो माहिती आहे का याची ऑनलाईन नोटिफिकेशन येणार नाही. तर तुम्हाला कुठं भेट द्यायची आहे हे जे विद्यापीठ दिलेलं आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मौजे परडीमध्ये. ओके. जिल्हा बीडमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्वतः तिथे जायचं आहे. ओके. परडीमध्ये आपल्याला या विद्यापीठला जायचं आहे आणि त्यांना जी बाह्य यंत्रणेद्वारे पदं असणार ते समजा तुम्ही वाहन चालक असाल का बहुउद्देशीय वर्ग 4 मध्ये असाल या पदांसाठी आपण स्वतः तिथे जाऊन भेटायचं आहे तरच आपल्याला त्याच्यामध्ये अप्लाय करण्यात येईल. ओके. आणि जर बाकीचे जे पदं राहिले मित्रांनो हे जे पदं असणार नियमित पदं असल्यामुळे यांची परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. परीक्षेच्या स्वरूपामध्ये घेण्यात येईल आणि त्यांची इथं शिक्षण विभागामार्फत त्यांची भरती काढण्यात येणार आहे. ओके. त्यांची परीक्षा घेण्यात येते तरच त्यांची सिलेक्ट झाल्यानंतर तिथे त्यांना इथं नोकरीची संधी मिळते. ओके. बाकीचे बाह्य यंत्रणेद्वारे डायरेक्ट तिथे भेट द्या आणि आपलं काम तिथून करून घ्या जॉबसाठी. ओके. आणि याची जर अपडेट वगैरे आता याचा GR आलेला 9 तारखेचा GR आहे आताच्या महिन्याचा. ओके. 9 तारखेचा GR असल्यामुळे आता याची अपडेट येण्यापुढे दिवाळीनंतर याची अपडेट येईनच मित्रांनो कारण की आता दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे मध्ये पडणार त्यामुळे आता दिवाळीचा सीझन गेल्यानंतर याच्या पुढच्या महिन्यामध्ये याची ॲडव्हर्टाइज येईलच आता शिक्षण विभागामार्फत पदे भरण्यासाठी
तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडलेला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची अपडेट वगैरे आली, फॉर्म भरण्याची सुरुवात झाली, याची नोटिफिकेशन आली की लगेच आपण तो पण व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय असणार आहे, एक्सपिरियन्स काय असणार आहे, संपूर्ण व्हिडिओ आपण नंतर बनवू. ओके. नोटिफिकेशन आल्यानंतर. तरी पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला हा पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचा असेल, तर तुम्ही Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. तिथे मी सेंड करून देईन. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपची, Instagram आयडीची पण, Facebookची पण. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. याची आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट आली की आपण तो पण बनवू आणि पुढच्या अपडेटमध्ये पण भेटू. ओके. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक